अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल वाद निर्माण झालाय, तर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले। या वक्तव्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मंत्री संजय शिरसाट यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले। यावेळी दलित आणि आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या संरक्षणाची ही पायमल्ली असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। अॅट्रॉसिटी कायदा कागदावर प्रभावी असला तरी जातीयवादी प्रवृत्तीबरोबरच मंत्री शिरसाट यांच्यासारख्या जनप्रतिनिधीकडून त्याला धोका असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान अॅट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली आहे। संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सरासर चुकीचं आहे। सदर कोणाला तरी पाठीशी घालण्याचं काम आणि खापऱ्या महाराजची भूमिका सदर संजय शिरसाट हे निभवत आहे। सदरील कायदा हा केंद्रात झालेला आहे आणि याच्यात जर काही बदल करण्याचे अधिकार हे केंद्राला आहे, परंतु संजय शिरसाट यांनी असं वक्तव्य केलं, यांनी असं सांगितलं की जर आरोपीला जर एखाद्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर त्याला तात्काळ अटक न करता पहिला तर त्याचा तपास होईल आणि नंतर त्याला अटक करण्यात येईल। जर असंच होत असेल तर न्यायव्यवस्थेची गरज काय असं आम्हाला वाटतंय। तुम्ही त्याला डायरेक्ट आरोपी म्हणून सिद्ध करण्याला डायरेक्ट फाशी देणार आहे का? मला असं वाटतं संजय शिरसाट हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व करत आहे। आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली, या देशाची परिस्थिती बघितली तर अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून देशामध्ये वर्षाला 57,000च्या आसपास गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2700 3000च्या आसपास गुन्हे दाखल होतात। पण या गुन्ह्यांमध्ये 30% 40% गुन्हे सिद्ध होतात, 60% गुन्हे सिद्ध होत नाही। पण ते सिद्ध न होण्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती दबाव टाकला जातो, आर्थिक लाभ दिला जातो, साक्षीदारांवर दबाव टाकला जातो आणि हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न होतो। मोठ्या प्रमाणात समाजावरती जे अन्याय होत आहे ते अन्यायापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे। त्यामुळे समाज सुरक्षित आहे आणि ते सुरक्षा कवचच काढून घ्यायचं काम संजय शिरसाट करत आहेत। तर माझं आपल्या माध्यमातून संजय शिरसाट यांना सांगणं आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल, आपल्या खापऱ्या महाराजची भूमिका आपण बसत असेल तर आपल्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। आपण त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यावा। आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा। ते त्या पदावर राहण्याच्या लायक नाही। त्यांना जर समाजाचं हित कळत नसेल, ज्या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बसायला पाठवले, ज्या समाजाने त्यांना त्या लायक बनवले, ज्या बाबासाहेबांनी त्यांना त्या लायक बनवलं, ज्या आरक्षणावर ते निवडून गेले, त्या समाजाचं कवच जर ते फोडायचं काम करत असेल तर अशा माणसाला समाजात राहण्याचा अधिकार नाही। अशा माणसाला समाज वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं त्वरित मंत्रिपद काढून घ्यावा। नवी मुंबईतील APMC बाजारात कोकणातून येणाऱ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। आज बाजारात तब्बल 6000 पेट्यांची आवक झाल्याने आंबा खवय्यांसाठी ही एक पर्वणी ठरली। मात्र आंब्याचे दर अजूनही वरचढ असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मागील काही दिवसापासून कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक वाढू लागली आहे, तर आज नवी मुंबईतील APMC बाजारात तब्बल 6000 पेट्या दाखल झाल्यात। चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचं सांगितलं जाते। मात्र वातावरणातील सतत होणारे बदल, धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झालाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होऊन कोकणातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे 4000 ते 9000 रुपयापर्यंत असल्याची माहिती आहे। तर पुढील काही दिवसात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर मात्र वरचढ राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आंबा खवय्यांनी थोडीशी खिशाला कात्री देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे आवाहन आंबा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले। आजच्या टी टाइम या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।